देशोन्नतीचे मुख्य संपादक आपल्या प्रहार या स्तंभातून नेहमीच समाजातील ज्वलंत आणि अन्यायकारक विषयांना वाचा फोडत असतात। सामाजिक प्रश्नांवर परखडपणे आणि कुणाचीही भीडभाड न ठेवता भाष्य करणं ही प्रकाश पोहरे यांची ओळख आहे। सध्या गाजत असलेला बागेश्वर बाबा विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समिती हा वाद असो किंवा महाराष्ट्राच्या दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड असो, त्यांनी आपल्या लेखणीतून पुन्हा एकदा सडेतोड भूमिका मांडली आहे। नेमका काय आहे हा प्रहार पाहूया। देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी आपल्या प्रहार या स्तंभातून बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री याच्यावर अत्यंत कडक शब्दात टीका केली असून त्यांना खुले आवाहन दिले आहे। चोर तर चोर वरून शिरजोर अशा शब्दात बागेश्वरचा समाचार घेताना पोहरे म्हणतात की हा बागेश्वर नावाचा मुलगा ज्याला इतिहासाची कोणतीही जाण नाही, तो महाराष्ट्रात येऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालतोय। नागपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्राध्यापक श्याम मानव यांनी दिलेल्या आव्हानाला बागेश्वरने 2 दिवसांच्या दरबाराचे प्रति आव्हान दिले होते। यावर पोहरे यांनी स्पष्ट केलंय की बागेश्वरने ढोंगीपणा सोडून पत्रकारांसमोर हे आव्हान स्वीकारावे। पोहरे यांनी स्वतः बागेश्वरला जाहीर आव्हान दिले आहे की त्याने अकोल्यात सभा घेऊन दाखवावी आणि आपल्याकडे नेमकी काय सिद्धी आहे हे सिद्ध करून दाखवावे। ही सभा पोहरे स्वतःच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यास तयार आहे। पोहरेंनी बागेश्वरने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा तीव्र निषेध केलाय। बागेश्वरने नागपूरच्या कार्यक्रमात असा दावा केला होता की छत्रपती शिवाजी महाराज युद्धांना थकल्यानंतर समर्थ रामदासांकडे गेले होते आणि त्यांनी आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवून राजपाट सांभाळण्याची विनंती केली होती। यावर पोहरे यांनी संताप व्यक्त करत म्हटलंय की महाराजांचा आणि रामदासांचा काडीचाही संबंध नाही। जागतिक लोकशाहीचे जनक आणि युगंधर असलेल्या शिवरायांबद्दल असे बोलणाऱ्यांची जनतेने जीभच हासडली पाहिजे। पोहरे स्वतः साहित्यिक आणि इतिहासाचे अभ्यासक असल्याने ते ठामपणे सांगतात की शिवरायांसारखा योद्धा पुन्हा होणे नाही, परंतु काही विकृत प्रवृत्तींनी बागेश्वरच्या तोंडी हे वाक्य दिले असावे जेणेकरून महाराजांचे महत्त्व कमी करून रामदासांचे उदात्तीकरण करता येईल। पोहरे यांनी रामदास या पात्रावर आणि त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेवर गंभीर भाष्य केलंय। त्यांच्या मते लोकांच्या मेंदूत जबरदस्तीने रामदास हे नाव घुसवण्याचे हिडीस प्रयोग सुरू आहे। इतिहासाचार्य प्राध्यापक मामद देशमुख यांच्या रामदास आणि पेशवाई या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी सांगितलंय की रामदास हे शिवरायांचे गुरु नसून आदिलशाहीचे हेर होते। हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय। या पुस्तकावर 1969 मध्ये बंदी घालण्यात आली होती, परंतु हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सर्व पुरावे तपासून ती बंदी उठवली आणि रामदासांचा शिवरायांशी गुरु शिष्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले। शिवरायांचे खरे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराज सामाजिक कार्य शिकले। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाचाही समाचार घेत पोहरे यांनी विचारलंय की समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार, असे म्हणणाऱ्यांना जनतेने जाब का विचारला नाही। धार्मिक उत्सवांवरील सरकारी खर्चावरही पोहरे यांनी कडाडून टीका केली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचा उल्लेख करत त्यांनी संत कबीर आणि तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे दाखले दिले आहेत। जत्रा में फत्रा बिठाया हा कबीरांचा दोहा आणि आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा जाली धनी हा तुकोबांचा अभंग उद्धृत करत त्यांनी याला धार्मिक थोटांड आणि हिंदू धर्माची विकृती म्हटले आहे। टॅक्सपेअर्सचा पैसा आणि सर्वसामान्य शेतकरी जो जीएसटी भरतो तो पैसा अशा अनावश्यक कार्यक्रमांवर आणि प्रशासनाचा वेळ वाया घालवण्यासाठी का वापरला जातो, असा सवाल त्यांनी सरकारला केलाय। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, शेतमजूर हलाखीचे जीवन जगतायत, अशा वेळी हा पैसा त्यांच्या कल्याणासाठी का वापरला जात नाही, असे त्यांनी विचारले आहे। शेवटी पोहरे यांनी शेतकरी आणि जनतेला आवाहन केलंय की त्यांनी या बुवा बापू आणि उड्डाण टप्पूंच्या नादाला लागू नये। त्यांचे स्वतःचे वडील आणि आजोबांनी 28 वर्षे वारी केली असल्याचा संदर्भ देत ते तुकोबांचे अनुयायी आणि बुद्धाचे उपासक म्हणून सांगतात की प्रत्येकाने आपले चित्त शुद्ध करण्यावर भर द्यावा। बाजारभाव आणि पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या केवळ स्वप्नांच्या मागे न धावता वास्तव ओळखावे आणि जागृत व्हावे। बागेश्वर सारख्या बंधूंनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नये असा सज्जड दम देत पोहरे यांनी अकोल्यात सभेसाठी येण्याचे जाहीर निमंत्रण देऊन आपले खुले आव्हान कायम ठेवले आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।